कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। घाबरलीस? माझा बॉडीगार्ड माझ्यासोबत असताना मला काही होणार नाही। विचाराने सुद्धा माझ्या अंगावर काढता येतो। मित्र घाबरायचं नाहीस। तूच म्हणाली होतीस ना, देवी आईने कलियुगात मला तुझा सारथी म्हणून जन्म दिला। याचा अर्थ खूप क्लिअर आहे नेत्रा। या युद्धात मी तुझ्यासोबत शेवटपर्यंत असणार। काही होणार नाही मला। एक सांगू तुम्हाला? बोल ना। मला असं वाटतं तुम्ही आता पुन्हा ऑफिसला जायला सुरुवात करायला हवी।
आता हे काय नवीन? आता किती दिवस झाले तुम्ही माझ्या काळजीपोटी घरीच थांबलात, ऑफिसला जात नाही आहात. तुमची सगळी कामं खोळंबली असतील ना, म्हणून म्हणते. त्यात तेजस भाऊजी सतत फिरतीवर असतात. सगळा कामाचा भार बाबांवर पडतो साहेब. काय झालं असं का बघताय? मी खरंच ऑफिसला जावं म्हणून असं म्हणतेस की मी घरात थांबायला नको म्हणून मला ऑफिसला पाठवतेस? काय झालंय? काल जे काही झालं ते मला पुन्हा नाही आठवायचंय, किंवा तुम्हालाही त्याची आठवण नाही करून द्यायची. पण मला सतत वाटतं की विरोचक कधीही हल्ला करेल. तो म्हणालाय खरं की अस्तिकाच्या जाण्याने त्याला काहीच फरक नाही पडलाय, पण तसं नाहीये. त्याला फरक पडलाय. आणि मला सतत भीती वाटते की तो आता पहिला हल्ला तुमच्यावर करेल. तुम्ही घराबाहेर असलात ना की मी निर्धास्तपणे विरोचकावर लक्ष ठेवू शकते, त्याच्या प्रत्येक बारीक हालचालीकडे लक्ष ठेवू शकते. तुम्हाला माहिती आहे ना, विरोचक कधीही काहीही करू शकतो साहेब. या युद्धात मी कोण आहे तुझा? सारथी. मग मला होईल का काही? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.